जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी बघा, आजचा व्हिडिओ शैक्षणिक पात्रता या विषयावर घेणार आहोत आपण. DMER मध्ये जी पदभरती निघत असते त्यामध्ये काय क्वालिफिकेशन असेल, तुम्हाला तुमचं एज्युकेशन जे झालेलं आहे ते कोणत्या पोस्टसाठी पात्र आहे याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे आणि त्याच विषयी आपण आज डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. बघा मित्रांनो, जे टेक्निकल ग्रेडचे पोस्ट आहेत त्या टेक्निकल ग्रेडच्या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन असणार आहे याविषयी आपण माहिती पाहू. त्याआधी बघा, DMER जे आहे त्या DMER मध्ये पदभरती 2023 रोजी जवळपास आली होती. त्या पदभरती भरून घेतलेली आहे. जवळपास जे 12 मेडिकल नवीन कॉलेज स्टार्ट झालेले आहेत, त्याच्यानंतर अजून एक 4 मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी म्हणजे अशा जवळपास 16 GMC साठी GR अवेलेबल झालेले आहेत आणि यांच्या पदभरतीसाठी एक समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. आणि त्या समितीमध्ये स्थापन केल्यानंतर असं सांगण्यात आलं आहे की डिसेंबर महिना आहे, त्या डिसेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत पूर्ण तपशील जो आहे तो सबमिट करायचा आहे आणि याची पूर्ण जबाबदारी GMCच्या डीनकडे सोपवण्यात आलेली आहे. मग त्या डीनचं काय काम असणार आहे की ग्रुप क, सरळ शिवेने ग्रुप क प्लस ड चे जितके काही त्यांच्या GMC मध्ये जागा आहेत, जितक्या मंजूर आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरून किती घेतल्या, रिक्त किती आहेत, नव्याने मंजूर किती करायचे आहेत, या सगळ्यांचा जो तपशील आहे तो तपशील विभागाकडे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाठवण्याची जबाबदारी सोपवली. आणि मित्रांनो, हा शासन निर्णय नसून शासन आदेश आहे. शासनाच्या आदेशानुसार डिसेंबर महिन्यापर्यंत सगळ्या त्यांना अपडेट्स द्यायच्या आहेत. जर डिसेंबरपर्यंत सगळ्या अपडेट्स जर पोहोचल्या तर मित्रांनो जवळपास जानेवारीच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 100% ॲड येण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये ग्रुप क चे नियमित पदभरती होऊ शकते. त्यामध्ये जे तुमचं आधी परिचारिका आहे, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन असेल, ECG टेक्निशियन असेल, OT टेक्निशियन असेल, त्याचबरोबर तुमचा औषध निर्माता असेल, सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, जे काही ग्रुप क मध्ये जितके काही पदं मोडतात त्या सगळ्या पदांसाठी ही पदभरती येऊ शकते. तर मित्रांनो, आता तुम्ही जस्ट नाव जर पासआउट झालेले असाल तर तुम्ही इलिजिबल आहात की नाही, कारण तुमचं अपेरिंग असेल, तुमचं सेवस्टर सेमिस्टर झाले असेल तर मी फॉर्म भरू शकतो का, किंवा माझी डिग्री आलेली नाही मी फॉर्म भरू शकते का, तर कोणत्या कोणत्या पदांसाठी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे याविषयी आपण याच्या आधी चर्चा करू. तर मित्रांनो, तुमचा सगळ्यात पहिला प्रश्न, माझं सेवस्टर सेमिस्टर चालू आहे तर मी ॲप्लिकेबल असू शकेल का. तर त्याच्यामध्ये असं सांगता येईल की ज्या दिवशी ॲड येणार आहे, अजून तर ॲड आली नाही आहे, नोटिफिकेशन रिलीज नाही झालं, ज्या दिवशी नोटिफिकेशन रिलीज होईल तोपर्यंत तुमचं जे क्वालिफिकेशन आणि एज आहे कन्सिडर केल्या जातं. आता कन्सिडर कसं, फॉर एक्झाम्पल जर तुमची मार्चमध्ये जर नोटिफिकेशन आली 2025 मार्चमध्ये जर नोटिफिकेशन आली तर त्या डेटपर्यंत म्हणजे मार्च 2025 पर्यंत तुमचं जे क्वालिफिकेशन आहे हे कंप्लीट होणं गरजेचं असते. आणि मग फॉर्म जर झालं नाही, कंप्लीट झालं नाही, अपेरिंग वगैरे आहे तर काय करायचं, तर आपण फॉर्म भरून ठेवायचा मित्रांनो. जर तुमचा नंबर लागला आणि रिझल्ट येऊन DVच्या वेळेपर्यंत जर तुमच्याकडे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आले तर DVच्या वेळेस जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अवेलेबल करून द्याल तेव्हा तुम्हाला 100% तिथं घेतल्या जाऊ शकतं, अपात्र ठरवण्यात येत नाही. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे रजिस्ट्रेशनचा. तर मित्रांनो बघा, 2023ला एक रजिस्ट्रेशनचा मुद्दा खूप मोठा झाला होता. ज्या विद्यार्थ्यांकडे रजिस्ट्रेशन नाही आहे अशा विद्यार्थ्यांना त्याने डायरेक्टली अपात्र केलं होतं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या, कोर्टात केस वगैरे झाली आणि त्याच्यानुसार मग कोर्टाच्या आदेशानुसार ज्या विद्यार्थ्यांकडं त्या तारखेला फॉर्म भरताना नाही आहेत डॉक्युमेंट्स, पण जेव्हा तुमचं DVच्या वेळेस अवेलेबल आहेत अशा विद्यार्थ्यांना पात्र करण्याचा जे आहे ते कोर्टानं निर्णय दिला होता आणि त्यानुसार मग त्या विद्यार्थ्यांना परत रुजू करून घेतलेला आहे. आणि आरोग्य विभाग DHSचा जर विचार केला तर त्यामध्ये मात्र नंबर लागला DVच्या दिवसापासून तुम्हाला 6 महिन्यांचं जे रिलॅक्सेशन आहे ते दिलं होतं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी. तर तुम्ही नवीन आहात, आता तुम्ही पासआउट झालात आणि तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही मला डायरेक्टली माझ्या टेलिग्रामला, इंस्टाग्रामला किंवा माझा पर्सनल मोबाईल नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, कमेंट बॉक्समध्ये आहे, तिथून मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्याशी संपर्क साधू शकता. तर चला मित्रांनो बघा, आता महत्त्वाचं क्वालिफिकेशन काय असणार आहे. हे क्वालिफिकेशन जर तुम्ही अपेरिंग असाल आणि DVपर्यंत जर तुमचं कंप्लीट झालं तरीही तुम्हाला यामध्ये पात्र ठरवल्या जाऊ शकतं. तर पहिलं पद आहे, महत्त्वाचं पद आहे बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा प्रयोगशाळा सहाय्यक. प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे या पदामध्ये मात्र काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक हे दोन्ही पदं जवळपास सारखे असल्यामुळं
तुम्हाला दोन्हीचाही सिलेबस जो आहे तो सेम राहणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, पहिल्यांदा बघा तुमचं बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, बॅचलर सायन्स म्हणजे तुमचं BMLT हा जर कोर्स तुमचा झाला असेल, BMLT हा डिग्री कोर्स आहे आणि MLT हा PGDMLT म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे. या दोन्हीपैकी तुमचा कोणताही कोर्स झाला असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. आणि तर त्यानंतर बघा, जर तुमच्याकडे हे दोन्हीही क्वालिफिकेशन नसतील तर तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी या विषयामधून बघा, तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन सायन्समधून कंप्लीट होणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला फिजिक्स विषय असणं कंपल्सरी आहे. फिजिक्स नसेल तर तुम्हाला केमिस्ट्री असणं गरजेचं आहे आणि केमिस्ट्री किंवा तुम्हाला बायोलॉजीचा एखादा सब्जेक्ट त्याच्यासोबत असणं कंपल्सरी आहे. आणि एवढं असल्याच्यानंतर प्लस तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट इन लॅब टेक्निशियन असणं गरजेचं आहे. मग तुमचं DMLT असेल किंवा तुमचं PGDMLT असेल, ADDMLT असेल, कुठलंही DMLT असेल, आफ्टर ग्रॅज्युएट तुम्ही केलेलं, तर तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करता येतं. त्यानंतर बघा, हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर मेडिकल काउन्सिलिंग ॲक्ट 2011. 2011चा एक मेडिकलचा ॲक्ट आहे पॅरामेडिकलचा, आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्याकडं रजिस्ट्रेशन, पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता यावर थोडंसं बोलायचं जर म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काढून ते जे रजिस्ट्रेशन असतं त्या रजिस्ट्रेशनचं 5 वर्षाचा कालावधी असतो. तुम्ही रजिस्ट्रेशन काढल्याच्या नंतर 5 वर्षाला ते एक्सपायर होत असतं आणि तुम्हाला दर 5 वर्षाच्या नंतर ते रिन्यूसुद्धा करावं लागत असतं. जर तुम्ही रिन्यू केलं नाही आहे, तुमचं एक्सपायर झालं आहे आणि तुम्ही तसाच जर फॉर्म भरला तरीही तुम्हाला अपात्र ठरवल्या जातं. 2023मध्ये बरेच विद्यार्थी आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळं तुम्ही काढून जास्त दिवस झालेले आहेत, तुमचं रिन्युअलला आलं आहे, तरी तुम्ही रिन्युअल करून घ्या, म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुमचं आत्ताच पास आऊट झालेलं आहे, तुम्हाला कसं काढायचं याविषयी माहिती पाहिजे असेल तर मला माझ्या नंबरवर किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करा. त्याच्यानंतर बघा, पुढचा मुद्दा आहे तुम्हाला एक्सपिरियन्सचा. कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ॲज लॅबोरेटरी असिस्टंट इन गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड हॉस्पिटल. तर मित्रांनो, तुम्हाला कंपल्सरी आहे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं, आणि एक्सपिरियन्स पण तुम्हाला गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड ज्या हॉस्पिटल्स आहेत, आता गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल वेगळे आणि गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज म्हणजे ज्या हॉस्पिटलला गव्हर्नमेंटची मान्यता आहे, गव्हर्नमेंटकडून मान्यता प्राप्त जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरीही तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. जर तुम्ही प्रायव्हेटला केलं असेल, एखादी प्रायव्हेट लॅब असेल किंवा क्लिनिकल लॅब असेल, पॅथॉलॉजी नसेल, क्लिनिकल लॅबोरेटरी असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडासा विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, बरेच दिवस आहेत, तुम्ही आत्तापासून जरी एखाद्या गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड किंवा सेमी गव्हर्नमेंटमधून जर काम करण्याची तुम्हाला संधी मिळत असेल, एक्सपिरियन्स घेण्याची संधी मिळत असेल, तर ती सोडू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढं जाऊन खूप फायदा होणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी तुमचं सगळं सेम क्वालिफिकेशन असणार आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स मात्र लॅब असिस्टंट नसून लॅब टेक्निशियनचा असणं गरजेचं आहे. दोन्हीमध्ये एवढाच फरक आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स असिस्टंटसाठी फॉर्म भरायचा असेल तर ॲज अ असिस्टंट म्हणून तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला टेक्निशियन म्हणून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ॲज अ टेक्निशियन म्हणून एक्सपिरियन्स असणं कंपल्सरी आहे. तर तुम्ही यासाठी ॲप्लिकेबल आहात. त्याच्यानंतर पुढचं पद आहे ग्रंथपाल आणि ग्रंथपाल सहाय्यक यांच्यासाठी. आता ग्रंथपाल जे आहेत त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. तुमचं बघा MSc झालेलं असायला पाहिजे, किंवा तुमचं MCOM असायला पाहिजे, किंवा तुमचं MA असायला पाहिजे. या तिन्हीपैकी एक डिग्री तुमच्याकडं असणं कंपल्सरी आहे. तर त्यानंतर बघा, तुम्ही MSc झूलॉजी और बायोलॉजी असेल तर तुम्हाला प्रेफर केल्या जाऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये बघा, इन ॲडिशनल प्रोसेस डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टेशनरी युनिव्हर्सिटी. जर तुमच्याकडे हे दोन्हीही नसतील आणि तुमच्याकडे डिग्री असेल लायब्ररी सायन्सची, तुम्ही लायब्ररी सायन्समधून जर डिग्री केली असेल किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. पण तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे ती युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज असणं गरजेचं आहे. तर पुढील पद आहे ग्रंथपाल सहाय्यक. त्याच्यासाठी तुमचं SSC एक्झामिनेशन जे आहे, महाराष्ट्र सेकंडरी बोर्ड आणि हायर सेकंडरी एक्झामिनेशन. सेकंडरी म्हणजे 10th आणि हायर सेकंडरी म्हणजे 12th बोर्ड पुणे और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट. जर तुमचं 10वी झालेलं असेल, 12वी झालेलं असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. तुमचं SSC आणि HSC जे आहे ते व्हायला पाहिजे, आणि त्यानंतर तुम्हाला
6 महिन्याचा लायब्ररी सायन्सचा तुमचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स झाला असेल तर तुम्ही मात्र यासाठी ॲप्लिकेबल असू शकता आणि असाल. त्याच्यानंतर पुढचं पद आहे बघा सहाय्यक ग्रंथपाल. सहाय्यक ग्रंथपाल हे आजच्या दिवसाचं आजच्या व्हिडिओमधलं शेवटचं पद असणार आहे. आपण स्वच्छता निरीक्षक यापासून पुढच्या व्हिडिओमध्ये काय शैक्षणिक अर्हता असणार आहे ते बघू. तर ग्रंथपाल सहाय्यकसाठी तुमचं डिग्री झालेलं पाहिजे, तुमचं आर्टमधून म्हणजे तुमचं BA झालेलं पाहिजे, कॉमर्समधून किंवा BCom झालेलं पाहिजे एखाद्या युनिव्हर्सिटीमधून, तर तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेबल असाल. आणि तुम्हाला प्रेफरेबल BSc इन बायोलॉजी और झूलॉजी प्लस डिप्लोमा इन कोर्स ऑफ 6 मंथ ड्युरेशन इन लायब्ररी सायन्स. तर बघा तुम्हाला प्रेफर कधी केलं जातं, जर तुमचं BSc झालेलं असेल बायोलॉजी किंवा झूलॉजीमधून आणि त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स असेल 6 महिन्याचा तुमचा लायब्ररी सायन्सचा आणि तेही रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून, तर तुम्हाला 100% यामध्ये अप्लाय करता येतं. तर मित्रांनो, या निवडणुकीच्या नंतर लगेचच DMARची पदभरती येऊ शकते. त्याचे पूर्ण चिन्ह दिसत आहेत. तुमचे 12 मार्च महिन्यामध्ये जवळपास 12 GMCचे GR आलेले आहेत. त्यानंतर 4 मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे सुद्धा आलेत आणि त्याच्यासाठी पदनिर्मितीसाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यावरती शासन आदेशसुद्धा आलेले आहेत. या सगळ्यांचा विचार करता असं दिसून येतं आहे की लवकरच जसं निवडणूक होतील आणि निवडणुकीच्या नंतर लगेचच डिसेंबर-जानेवारी मंथमध्ये याची ॲड येऊ शकते. त्यामुळं अभ्यासाला लागा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही डायरेक्टली मला इंस्टाग्रामवरती किंवा पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता. त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देतो. धन्यवाद.